साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री ते देवांतरामदासविदसे जो या जना उद्धरी. बुधवारी वर्ग झाल्यापासून आपण 21,600 वेळा जप करत असतो असं आपण गृहीत धरूया. कारण त्यावर आजचा अभ्यास अवलंबून आहे की ते ज्याला जमलंय साधलंय त्याचं काय होतं, किंवा ज्याला साधत नाही त्यांनी परत अभ्यास कसा सुरू करावा. अशा दोन्ही दृष्टीनं आजचा समाज विचार करण्यासारखा आहे. आपण असं पाहिलं की वेगळा काही परिश्रम घ्यावेच लागतात. श्वासाकडे लक्ष ठेवणं, झोपेतही श्वास चालू असतो, भांडत असतो तरी चालू असतो, प्रेम करत असलो तरी चालू असतो, आनंदात असतो तरी श्वास चालू असतो, दुःखात असलो तरीही श्वास चालूच असतो. असं सगळं त्या श्वासाचं असल्यामुळे त्या एका श्वासाकडे आपण नजर ठेवली तर जे काही होतं त्याला अजपा म्हणायचं असं आपण गेल्या बुधवारी शिकलो. आणि आता त्याच्या पार्श्वभूमीवर आपण असा विचार करणार. यालाच आपण आणखीन एक शब्द वापरला ज्याला सोहम साधन असं म्हणतात की ते सहज होतं. जो श्वासाकडे लक्ष ठेवलं म्हणजे काय तर सहज होतं. सो आणि अहम, सहा आणि अहम हा उच्चार जन्माला आल्यापासून चालू आहे आणि मरेपर्यंत तो चालूच असणार आहे. असं आपण सोहम जप असा त्या श्वासोश्वासाचा अर्थ सांगतो. आणखीन एक गोष्ट आपण अशी पाहिली की जर का आपण शांत जागी अन्य कुठले आवाज नाही आहे असा विचार करून एका जागी बसलो तर त्याही ठिकाणी आपल्या लक्षात येते की वातावरणामध्ये सोहम ध्वनी चालू आहे. हा आता अनुभव घेण्याचा विषय आहे. आपण काही आपल्या इतक्या व्यावहारिक गोष्टीमध्ये आणि त्या आपण आवाजाच्या ह्याच्यात असतो की हा अनुभव क्वचित आपल्याला येतो. कुठेतरी आपण अगदी निर्जन स्थळी बसलोय, एकटे आहोत, शांत बसलोय, एक वाऱ्याचा आवाज आपल्याला येतो आणि तो जो आवाज आहे तो सहज, तो सोहम, तो जो आहे तो अजपा असा विचार आपण मागच्या वेळेस शिकलो. ही सगळी पुन्हा आठवण करून द्यायचं कारण असं आहे की समर्थांचं एक आहे सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावे तया. आता सहज सिंहासनी म्हणजे काय तर आपल्या हृदयात सहज सिंहासन ते आहे आणि तिथे राम आहेच. समर्थांचं दैवत राम, त्यामुळे त्या सोहमला त्यांनी राम असं म्हटलं. तर काय आपलं जे दैवत असेल ते आपल्या हृदय सिंहासनावर बसलं असेल तर वेगळं काही पूजा उपचाराची गरजच नाही. अन्य कुठलं साधना करणं, काही उपचार करणं याची काहीच आवश्यकता नाही असं समर्थांनी आपल्याला पटवून देण्यासाठी असं सांगितलं. काय होतं यामुळे असा अनुभव येतो किंवा तो टिकतो अशातला काही भाग नाही आहे. पण आपली प्रगती झाली आहे की नाही हे कसं ओळखायचं तर हळूहळू आपल्या या व्यावहारिक प्रापंचिक गोष्टींवरची आसक्ती आपली कमी होते का हे जर आपण आपला अभ्यास केला तर ते आपल्या लक्षात येतं की संसारामध्ये अनित्यता किंवा या दृश्य गोष्टींमधली जी काही नकोपणाची भावना आता बास मनाने वाटतं हा नाही विषय. आता आपण सगळे 70ला आलो तर आता आपल्याला वयोगताप्रमाणे हे वाटतं की आता काही नको बास तसं नाही. पण या सगळ्यात अशी अनित्यता आपल्याला असते का असा जर विचार केला तर ती प्रपंचाची आसक्ती कमी होणं, दृश्य जगातला आपला जो तिथे आनंद मिळेल असे भाव असतो तो कमी होणं असं झालंय का असं तपासलं तर आपल्याला कळतं. म्हणजे प्रपंच करायचा, व्यवहार करायचा, भोवताच्या दृश्य जगातच राहायचं, त्या दृश्य जगातल्या ज्या सगळ्या आपल्या ज्या कल्पना आहेत त्याप्रमाणेच आचरण करायचं हे सगळं करायचंच आहे. पण बँकेतला कॅशियर जसा ते पैसे आपले नाही आहे तो व्यवहार करतो, कुणाला हवे त्याला देतो, ज्याच्या हवे त्याला ठेवतो आणि संध्याकाळच्या सगळं टॅली करून त्याचं काम संपलं. असं आम्ही या दृश्य जगाकडे किंवा प्रपंचाकडे बघतोय का ते करायचं सगळं तोही सगळं करतोच. पैशाची देवघेव अतिशय महत्त्वाची गोष्ट आणि अत्यंत काळजीपूर्वक होतं. लोकांचे पैसे येते त्याला माहीत असतं. तसा हा प्रपंच देवाचा आहे असं समजून मी या प्रपंचात म्हणजे त्याच्या सुखदुःखामध्ये मी अडकत नाहीये का ही तपासणी चालली आपली. स्वतःला स्वतः तपासायचं की असं सगळं जर होत असेल
मग हळूहळू आपण आपल्या देहाकडे येतो की देह पण आपला वेगळा आहे आणि मी पण वेगळी आहे. तर हा व्यवहार जसा आपण करताना तपासायचा आपल्याला, तसं देहाच्या बाबतीत पण तपासायचं की ठीक आहे, देहाला नाहीये जमत, पण मला जमेल असं म्हणून मला जमताय का? आणि बारीक बारीक गोष्टींमध्ये आपल्याला सभोवताली उदाहरण मिळतात बरं का, ते खरंच देहाकडून नाही शक्य होत, पण माणूस मनाने ठरवू शकला तो होतं. अशा गोष्टी आपण कळल्या. कालच माझी एक मैत्रीण आली होती, ती मला सांगत होती आपल्या ठाणे शहरामध्ये पुष्कळ पैकी 94-95 वर्षाच्या श्रोत्री म्हणून बाई आहे, कदाचित आपल्या कोणाच्या परिचयाच्या असतील. तर त्या बाईंना विद्यार्थी भेटायला जातात, फोन करून सांगतात की बाई तुम्ही काही करायचं नाही, आम्ही सगळं घेऊन येणार आहोत. पण तरी देखील त्या बाई आपले विद्यार्थी आणि ह्या वयामध्ये हौशीनं सगळ्या गोष्टी मुलं येणार म्हणून करतात. आता हे असं ऐकलं की आपल्याला वाटतं की हा व्यवहार मुलं आपल्याकडे येणार आहेत करावंसं वाटतं. देहाला जमत नाही आहे, देह आता 95 वय म्हणजे काय असेल, पण तरी देखील मन असतं ना, आणि त्या मनाने जी उभारी धरलेली असते ती देहाला आपण बाजूला करू शकतो, त्या देहाकडून हवं तेवढं काम करून घेऊ शकतो. अशा प्रकारचा विचार करतो माहिती आहे. ते पण आपण आपल्याला तपासायचं ते जमतंय का. हे सगळं सोहम, जपा, सहज यामुळे होणारं परिवर्तन आहे. हे एकदाचं जमायला लागलं तर आपण या गोष्टी जमतात. आणखीन आपण एक गोष्ट पाहिली की वैखरीनं आपण जो जप करतो, म्हणजे प्रत्यक्ष जप करतो, तर स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, त्यांनी असा क्रम सांगितला आहे की पहिलं त्यांनी काय सांगितलं की सोहम भावे सांडिली बाह्य पूजा. आता बघा, एकदा शब्द वापरला भावे, नंतर वापरला भाव झालं, आधी म्हणलं भाव त्याचे देव, अंतःकरणात भाव असला तर आपल्याला देवाचं काही करावंसं वाटेल. त्यामुळे सोहम भाव आहे ही जी बाह्य उपचार आहे ते करणं अगदी बरोबर आहे, त्याच्यात भाव पाहिजे, अंतःकरणात भाव पाहिजे. आणि नंतर ते म्हणतात सोहम रूपे, म्हणजे काय तर अंतःकरणात भाव असला की त्या भगवंताचं रूप आपल्याला दिसतं. तुझे रूप चित्ती राहो आधी, मुखी तुझे नाम नंतर. अभंगाचं तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, हे कुठून येतं तर आधी अंतःकरणामध्ये भाव पाहिजे, मग त्याचं रूप आपल्याला दिसलं पाहिजे. का देवळात जातो, का देवाची पूजा करतो, का सण उत्सव करतो, तर त्या रूपामध्ये आपल्याला आनंद मिळतो. मग आधी भाव पाहिजे, मग त्याचं रूप पाहिजे, मग त्याचं नाम पाहिजे, आणि मग त्याचं तत्व जाणलं पाहिजे. असं क्रमाक्रमाने यायला पाहिजे. अंतःकरणात भाव असेल तर पुढले पुढले जिने सर करता येईल गोष्ट करायची, पण भाव पाहिजे. मग अगदी डोळे मिटले असेल आणि काय गंमत आहे मोठी की आपण मंदिरात जातो, मंदिरापुढे उभ्या राहतो, आपली आपली परीक्षा करायची, कंटाळीच्या देवात गेलोय, तुम्ही पुढे उभे राहिले, नकळत डोळे मिटतो. अरे ते रूप बघायला आलेस ना, उघड की डोळे, तर ते आपण घेतो आणि शांत पण डोळे मिटून, म्हणजे ते रूप आपल्याला साठवायचं असतं. चुकीचं नाही मागत आपण, ते इतकं सहज आहे की ते सहज घडतं की देवाच्या पुढे उभे राहिले की चटकन आपले डोळे मिटतात, कारण आपल्याला सतत ते डोळे रूप डोळ्यामध्ये साठवून घ्या. त्या आधी मनात भाव पाहिजे, मग चित्तामध्ये त्याचं रूप साठवता आलं पाहिजे, मग वैखरी नाम घेता आलं पाहिजे. हे सगळं झालं की ते जे ईश्वर तत्व आहे ते तत्व आपल्याला जाणता येतील. मग या पहिल्या आधीच्या 3 पायऱ्या सहज बाजूला होतो, डायरेक्ट तत्व जाणलं की बाकी काही लागला नाही. पण सामान्य तुम्हाला मला या क्रमाक्रमाने जावं लागतं असं त्यांनी आपल्याला सांगितलं. हे सगळं त्या अजपामध्ये आहे. आणि आजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हा सगळा विचार शिकायचा आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अर्जुनाला हे सगळे सांगले होते, आणि मला अर्जुनाची गोष्ट सांगतात की अर्जुन झोपला असला, वैखरीने बोलत नाही आहे, म्हणजे भाव किती अंतःकरणात आहे भगवंताबद्दलचा, तर भाव आहे मनात त्याच्या भगवंताचा आहे. वैखरीने पण त्याला बोलायला लागत नाही, तत्वतः त्यांनी भगवंताला जाणलं आहे, त्यामुळे त्याच्या रोमारोमात कृष्ण 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 आवाज येत होता. म्हणजे नारदांनी अनुभवलं की त्याचा नुसतं कान टवकारले तर त्याच्या रोमारोमातून कृष्ण कृष्ण आवाज येत होता. ते अर्जुनाला भगवंत तत्वतः त्यांनी जाणला होता, याचं उदाहरण. असं जर आपल्या लक्षात आलं तर मग काही लोक असा अनुभव सांगतात की मला काही ध्वनी ऐकायला येतो, किंवा मला काही ज्योतच दिसते, किंवा मला काही सुगंध येतो. तर हे असे अनुभव असतात ना, ते खरं म्हणजे अनुभव सांगू नये, पण लोकांना काय असतं काय असं बारीकचं काहीतरी असं छान अनुभवला तुला सांगते हां असं म्हणून सांगत असतात. पण हा साक्षात्कार नाही. हे जे काही आहे हे आपल्याला इंद्रियांच्या मार्फत कळणारी गोष्ट आहे. समजा अगदी आलाच असला, ध्वनी आला असला किंवा सुगंध आला असला, येत असेल, पण हे सगळं आपण इंद्रियांच्या मार्फत जाणतो, आणि इंद्रिय काही कायमची नाही, तो देह जायचा आहे. त्यामुळे हा काही साक्षात्कार नाही म्हणताय.
साक्षात्कार तत्वतः भगवंताला जाणणं, तेव्हा तो साक्षात्कार. त्यामुळे हे सगळं घडतच आहे. पण ही एक टप्पा आहे. तो टप्पा म्हणजे अगदी काय माझी झाली इतकी साधना यशस्वी झाली की मला असं बसते देवासमोर ना की लावलेले असं उत्पत्ती पण येतो सुगंध, असं काही घडत नाही. पण आणि घडत असलं तरी ती एका टप्प्यावरची प्रगती म्हणता येईल. तो भगवंताचा साक्षात्कार नसतो, पण हा देहानी घ्यायचा अनुभव. जसं आपण मगाशी म्हटलं की या वातावरणात तो सोहमध्वनी आहेच, तसं खरं म्हणजे या वातावरणामध्ये सुगंध आहेच. हवेमध्ये वाऱ्यावर सुगंध आहे. माणसाने जग इतकं घाण केलेलं आहे की तो सुगंध कमी झाला आणि दुर्गंध येते आहे. परंतु हे आहेच वातावरणामध्ये. त्या कुठल्या केतकीला सांगावं लागतं का की मी इथे आहे, माझ्याकडे या, माझ्याकडे या, ते आपोआप पसरत आहे. चाफ्याचा वास, वेगळ्याचा वास कुठे सहज आजूबाजूला पसरत, तसं आहेच सगळीकडे. त्यामुळे हे अनुभव येणं हा एक शरीर इंद्रियांमार्फत घेण्याची गोष्ट आहे. तर ती इंद्रियामार्फत घेण्याची गोष्ट आहे, तर तेवढीच प्रगती आहे. तत्वतः भगवंताला जाणायचं आहे म्हणजे काय आहे. तर समर्थांच्या भाषेत माऊलींच्या भाषेत बोलायचं तर आपल्याला माहिती आहे. अवघे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. चर अचर सगळा आपणची झाला असा अनुभव म्हणजे विश्वाची माझे घर, हे तत्वतः भगवंताला जाणणं. किंवा स्वरूपानंदांच्या मी माझे मावळू सरळ, तू तुझे उगव होता, मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता. अगदी शब्दशः ते सांगे की तुम्ही पण एक होऊन जाणं, हे तत्वतः भगवंताला जाणणं. आणि आजच्या समासामध्ये हे आपल्याला जाणायचं आहे. म्हणून मागच्या समासाची जरा मदत घेतली. आता आपल्या लक्षात येईल की अरे हे सगळं काय आहे. तर पूर्वी ना याच विषयाचे 2 समास आपण पाहिले. म्हणजे काल जसं म्हटलं तसं की आपल्याला आता नवीन काही सांगणार नाही आहे. समर्थ सगळं आधी झालेलंच आहे. त्यामुळे पण आताच्या समासामध्ये त्यांनी आत्मा शब्द वापरलाय ना, तो मन अशा अर्थाने वापरला. आता खरं म्हणजे आत्मतत्व आपल्याला सांगितलं आहे की त्यांनी की मी म्हणजे काय तर आत्मा आहे, मी म्हणजे काही देह नाही, माझ्या ह्या देहाला काही नाव आहे, माझ्या या देहाला काहीतरी रूप आहे, पण मी काहीतरी वेगळं आहे, असं सगळं आपल्याला शिकवून झालेलं आहे. पण तरी आता देहात्मनिरूपण असं नाव समासाला आहे. आणि देह आणि आत्मा या 2 गोष्टींचं सांगताना या ठिकाणी आत्मा हा शब्द मन अशा अर्थाने समर्थाने वापरला. यापूर्वी आपल्याला 13व्या दशकामधला 9वा समास याच नावाचा होता. आत्माविवरण असं त्याचं नाव होतं. आणि 16व्या दशकामध्ये आता नुकताच झाला 8वा समास, तोही आपल्याला आत्माराम या नावाने होता. पण आत्म्याची ओळख आपल्याला समर्थाने करून दिली आहे. आणि आता पुन्हा एकदा या आत्म्याचा विषय आणणार आहे. पण तो आणताना ते आपल्याला हा आत्मा म्हणजे काय, तर मन कसं आहे याबद्दल लक्षात घ्यायला सांगणार आहे. मन या अर्थाने या समासाने कळलं. म्हणजे असं आहे की तो जो आपण आत्मा म्हणतो तो निर्गुण निराकार आहे. देहाला आपल्याला आकार आहे, नाम आहे, रूप आहे, पण आत्म्याला काही तो निर्गुण निराकार आहे. आणि आपण असं पण पाहिलं की तो देहाच्या संबंधात आल्यामुळे त्याला देहाचं सुखदुःख लागतं. हेही आपण पाहिलं. आपण नेहमी उदाहरण घेतो की छान उन्हातून आलो आणि पाणी प्यायलो तरी आत्माराम थंड झाला. आता आत्माराम थंड झाला या वाक्याला खरा काही अर्थ नाही आहे. आपल्याला काय तहान लागली आहे, आपल्याला काय भूक लागली आहे, पण आपला आत्मा शांत का झाला असं आपल्याला वाटतं, कारण तो देहाशी निगडीत झालेला आहे. बरं, त्यामुळे देहाशी निगडीत झालेल्या आत्म्याला तो जरी निर्गुण निराकार आहे तरी सुखदुःख अनुभवायला येतं असं आपण म्हणतो. असं काही प्रत्यक्ष नाही येते आत्म्याला सुखदुःख नाहीच आहे, पण ते इतकी एकरूपता त्या देहाशी साधली गेलेली आहे. आता आपल्याला आज शिकायचं आहे की खरंच आपल्याला त्या आत्म्याला देहापासून वेगळं ठेवता येतं का. अभ्यास आहे हा, किती अवघड गोष्ट आहे ते आपल्याला कळेल की असं कसं गुडघ्याचं भय कसं शक्य, तो माझा आहे ना, हे जे ममत्व आहे की माझा गुडघा दुखतो आहे, मला बरं वाटत नाही आहे. कारण ही सगळी जी काही इंद्रिय आहे ते माझे नोकर आहेत, बरोबर आहे, पण नोकर आला नाही तर किती त्रास होतो आम्हाला माहिती आहे. त्यामुळे ते जे इंद्रिय नोकर आहेत त्या इंद्रियाने जर संपर्क पुकारला तर आम्हाला त्रास होणं स्वाभाविकच आहे. कारण ती माझी आहे, नोकर माझा आहे, इंद्रिय माझी आहे, आणि त्यांनी संपर्क पुकारला तर मला त्रास होतो. अशा प्रकारचा जो विचार आपण व्यवहारात करतो तसं इथे आहे की त्या आपल्याला सुद्धा म्हणून त्रास होतो, म्हणून दुःख भोगावं लागतं, परंतु तो आपलेपणा नाही. म्हणून ते आपल्याला मन म्हणायचं. बरं, मन असं आहे की त्या मनाचं एवढं वर्णन सगळ्या संतांनी करून आपल्यासमोर दिलं आहे की आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला मन आहे की नाही. इतकी वेळ येते की त्या मनाचं वर्णन वाचून 205 मनाच्या श्लोकामध्ये समर्थ आहे त्या मनाचं कौतुक पण केलं आहे,
शिक्के पण मारले. ते आहे म्हणून सगळं आहे असं पण सांगितलं आहे, आणि ते आहे म्हणून किती त्रास आहे चंचल वर्गाचा तेही आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे या दोन्ही जरी विचार केला आणि ते मन जर आत्मस्वरूपाशी म्हणजे त्या परब्रह्माशी एकरूप झालं नाही तर काय होतं, आणि एकरूप झालं तर काय होतं, म्हणजे सुखदुःखाची नेमकी व्याख्या काय, तर त्या सगळ्या गोष्टी त्या मनाशी, मनाला बरं वाटलं की आपल्याला ते सुख वाटतं, मनाला दुःख वाईट वाटलं की मग त्याला आपण दुःख वाटतं. या अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण या समासामध्ये घेणार आहोत. आणि समर्थ आपल्याला समासाच्या अखेरीला सांगणार आहे की देह असताना या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या म्हणजे देहाला वेगळं बघू शकलो, देह असताना देहाला वेगळं बघू शकलो तर मग आपल्याला पुन्हा या देहाच्या खेळ्या खडकावं लागणार नाही. म्हणजे आपला अभ्यास कुठपर्यंत करायचा आहे तर ते सांगतात आपल्याला की तुम्हाला जर कळलं की मी आणि देह वेगळा आहे आणि त्याप्रमाणे त्या देहाशी म्हणजे आता सावरकरांनी पाळत केलं की देह टाकून जाणार आहे, आता ह्या देहाला लागणारं अन्न पाणी नको आहे आणि त्यांनी अन्न त्याग करून टाकला. आपण कल्पना करू शकतो की उपोषणाला बसणारी जी मंडळी असतात दूरदर्शनवरती त्यांचं सारखं आपल्याला बघायला मिळतं, त्यांच्या तिथे काय काय गोष्टी मिळायला लागतात ते आपण पाहतो की त्यांचं ते दाखवण्याचं उपोषण काय असतं ते कळतं आपल्याला. तर तसं सावरकरांचं नव्हतं. खऱ्या अर्थाने आता या देहाकडून काम होत नाहीये, त्या देहाची आणि माझी जी काही संबंध होता तो आता संपलाय आणि म्हणून त्या देहाला टिकवणं, देहाला जगवणं याची आता आवश्यकता नाही. म्हणून अन्न पाण्याचा कधी त्याग होता टाकला, देह केला आणि मी गेला असं आपल्याला दिसतं. तर हा जो विचार आहे त्याला असं देहाला वेगळ्या दृष्टीनं पाहताच आपल्याला आलं तर आपल्याला जन्ममृत्यूच्या खेळाला ऐकावं लागणार नाही. अशा प्रकारचा विचार पण या समाजाच्या अखेरपर्यंत आपल्याला शिकायचा आहे. दुसरा जो मी मगाशी म्हटलं की 16व्या अध्यायात पण किंवा 13व्या अध्यायात पण आपण हे शिकलो आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आत्मा शरीर असं सगळं सांगताना मनाचा विचार केलाच होता आणि त्यावेळेला ते ब्रह्म किंवा ते आत्मतत्व निर्गुण निराकार कसं आहे हे सगळं आपल्याला सांगितलं होतं. पण तरी देखील ते आत्मतत्व जेव्हा आपण या देहाच्या संदर्भात विचार करतो तेव्हा त्याला पण वासना होते, त्याला पण दुःख होतं, अशा प्रकारचा विचार आपण तेव्हा पाहिला. तो आपल्याला पटवण्यासाठी होता. एकीकडे ते निर्गुण निराकार सांगताय, त्याला कसं काय दुःख असेल, त्याला कसं काय वासना असेल, पण आता मन असा जर त्याचा अर्थ लावला तर आपल्या मनाला असतात किंवा इच्छा. झालं काही गडकरी चालू त्या जायला आवडली आहे की इच्छा बोलायचं, खोटं काय बोलायचं, वारंवार आम्ही चौकशी करतो कोणी भेटलं की झालं करे चालू काय गर्दी होईल आता कोण येते, त्या मनाला या सगळ्या गोष्टी लागतातच आम्हाला. त्याच्यात काही चुकीचं आहे अशातला काही भाग नाही. काय केले दुरुस्ती बघा तरी लोक का नवीन केलं आहे, आमची जबाबदारी ठाणे ते म्हणतात पैसे. तर ह्या सगळ्या ज्या वासना असलं या कुणाला आहे, देह नाही म्हणत, इंद्रिय म्हणजे मन म्हणतं. हे जे 11वं इंद्रिय आहे आपलं ते मन म्हणतं, ही जात बोलली आहे. आणि पुन्हा पण त्याच्यात तो जो आपलेपणा आहे, आपल्या गावातलं लहानपणापासून मी जाते आहे हे जे काही आहे आपलेपणा ममत्व, याच्यामुळे ते मन आपलं गुंततं आणि त्या मनाला वासना येतात आणि त्या मनाला जर आपण आत्मा म्हटलं तर स्वाभाविकच त्या आत्म्याला पण वासना आहे असा त्याचा अर्थ होतो. आपण विचार केला आपल्याला खरं 13व्या दशकामध्ये आपण अभ्यास केला तेव्हा हे सांगितलं होतं आणि हे आपल्याला पटणारी गोष्ट आहे की आपण मन मन म्हणतोय आणि त्या मनाला आणि आत्म्याला जर आपण समान अर्थाने बघायचं म्हटलं तर या मनाला सगळ्या इच्छा असतात. भले त्या चांगल्या वाईट परिणाम त्याचा चांगला वाईट तो विचार वेगळा, पण मनाला वासना असते आणि त्या वासनेबरोबर आपला देह आपली इंद्रिय काम करत असतात ही गोष्ट खरी आहे. बरं असं आहे की हे जे काही देहासंबंधी किंवा जीवन कार्य ज्याला म्हणतो, जन्माला आल्यापासून आपलं जे काही जीवन कार्य चालू आहे त्या जीवन कार्याची गरज पण आहे. मनाचं आणि देहाचं असं चांगलं संतुलन असणं याची गरज पण आहे. मनाने ठरवलं तर आपण करतो, आज नाहीच माझ्या मनात नाहीच झालं माझं काम असं पण म्हणतो. त्यामुळे देहाच्या आणि मनाचं चांगली हे झाली पाहिजे बाबा. त्यांचं काही एकमेकांशी सहमती नसली तर काहीच कामं होत नाही. त्यामुळे त्या सहमतीची आवश्यकता काय ते आपल्याला खरं म्हणजे चांगली आपण ओळखू नये. पण असं घडतं खरं, असं म्हणतात की साधारणपणाने आत्मा आणि मनाचा विचार केला तर बरीचशी मंडळी अशी वेगवेगळ्या प्रकारचे कामं करायला असतात का त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं. गंमत म्हणून आहे का ते काय मला खरं म्हणतं घालायचं नाही, पण
म्हणजे असं असतं की काय करावं, शेवटची जी आपली ओवी आहे त्याच्यामध्ये आहे सगळ्या ओळीमध्ये. तर प्रत्येक जण काही ना काहीतरी विशेष आपण करतो असं त्याला प्रत्येकाला वाटतं. तर सभोवतालच्या माणसांमध्ये बघितलं की आपण आपली परीक्षा घेताना असं वाटलं पाहिजे की आपल्याला खरंच अगदी चराचर किंबहुना आपणाची झाला असं माऊली म्हणतात, त्या माऊलींच्या एवढं नाही, पण निदान बहुतांच्या सगळ्या मंडळींच्या मध्ये आपलेपणा आपल्याला वाटतो का. आणि मग असं आपण नुसतं क्षणभर असं मनाशी विचार केला ना, तर आपल्या अगदी जवळच्या व्यक्ती असतात ना, त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला कळतं की अरे जवळजवळ सगळ्यांच्या बाबतीमध्ये अगदी जवळच्या माणसाशी जमत नाही असं पण उदाहरण, अशीच उदाहरणं दिसतात. म्हणजे ते आपल्याला सांगताय किंबहुना चराचर आपण नेमकं आपल्याला किती अभ्यास करायला हवे आपल्या लक्षात येण्यासाठी हे उदाहरण घेतलं की त्याचा अर्थ आहे की विश्व जाऊ दे पण निदान आपल्या भोवताली सगळीकडे आपलेपणा आहे का असं लक्षात येतं. बहीण भाऊ गावाजावा तर विषय सोडून पहिला, पण भाऊ भाऊ बहीण भाऊ शेजारी कुणाशी काही ना काहीतरी सगळ्यांशी सगळ्यांचं जमतं असं नाही उदाहरण आपल्याला काहीतरी मतभेद हे आपल्याला दिसून येतात. असं दिसलं की तो म्हटलं की निदान सुरुवात तर करा की सभोवतालच्या माणसांमध्ये तरी हे वाटतं का. दुसरं म्हटलं कुणालाही ओळखीच्या माणसाला मदत करूया काहीच विशेष नाही, कुणालाही मदत करण्याची आपली तयारी असते का. ओळखीचं आहे तर करूच, नाही ओळख देत नाही पण कळलं आहे तर मदतीला जातो का. परीक्षा घ्यायची आपली आपण असं लक्षात येतं नाही. आपल्या मनाला त्यांना आवडेल आणि आम्ही लगेच आमच्या वागूनचं हे देतो, ओळख नाही पण आपण करायला जाऊन त्याला आवडली नाही तर अरे करून बघ ना मदत काय होणार आहे. पण आपण अशा गोष्टी करायला जात नाही. निरपेक्ष प्रेम काहीतरी त्या प्रेमामध्ये आपल्याला मिळणार असतं म्हणून आपण प्रेम करतो. निरपेक्ष प्रेम असं होत नाही. अशा काही गोष्टी त्यांनी आपल्याला दिले. समाज कार्य करणाऱ्या मुलींना सुद्धा राष्ट्रप्रेम किती आहे आणि खरंच मनापासून समाजाबद्दलची किती निकड आहे. म्हणजे काल एक व्हिडिओ आपल्याला सगळ्या बघायला मिळालाच आहे. त्या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांची एक IT इंजिनियर झालेला मुलगा नोकरी सोडून आला आणि त्यांनी त्या मुलांची शाळा काढली. फार सुंदर जे काही व्हिडिओ दिसतं ते फार सुंदर असतं. मला असा विचार आला की आपल्या पण ओळखीमध्ये असे बरेच IT इंजिनियर आहेत तर त्यांना आपण म्हणावं की त्यांनी नोकरी उद्योग सोडून तो तिथे 12 महिने काम करायला लागला. तुम्ही 12 महिने नका करू पण तुम्ही तुमची रजा वर्षातली 1 महिन्याची रजा तुम्ही त्याच्या कामाला मदत द्या. त्यालाही तोही माणूस आहे, त्याला समजा काही घरगुती कामासाठी काही अगदी विश्रांतीसाठी महिनाभर रजा त्याला द्यायची झाली तर कोणीतरी पर्यायी तिथे व्यवस्था हवी ना. बरं तुम्ही 5-10 वर्ष त्याच्याबरोबर एक एक महिना काम करू शकलात तर तिथे तुमच्या त्या कामाला जोडले जाल, आपलेपणा येईल, त्या लोकांना तुमच्याबद्दल तुम्हाला त्या लोकांबद्दल सगळा प्रेमभाव निर्माण होईल आणि मग विश्वासाने ते तुम्हाला महिनाभर हे करते. पण अशी समजा 15, 20, 25, 50, 100 लोक जर त्याच्या मदतीला गेली की ठीक आहे तू करतोस आम्ही 1 महिना रजा तुझ्याकडे. तुम्ही तुमची रजा फिरायला जाणार, युरोप ट्रिपला जाणार, त्याच्याऐवजी तिथे द्या ना. अशी किती तयार होती. मी काल जरा माझ्या नातेवाईकांमध्ये IT जी लिस्ट तयार केली आणि मी सांगणार त्या तो व्हिडिओ पाठवणार आहे की तुम्ही सुरुवात तर करू. 50,000 एखाद्याला वाटलं की अरे हे बरे जाऊन तर बघूया पुष्कळ झालं. पण अशा पद्धतीनं जर समाजसेवा असेल तर ते म्हणता येईल की सगळ्यांना काही तो गुण असतो असेल पण जे करता आहे त्याला मदत करायला जाणं होतं तर प्रत्येकजण करू शकतो. तर या देहाचं संतुलन करताना काय करायचं, मनाने ठरवतं काय करता येईल, हा सगळा विचार ह्या आजच्या 17 शिलातला सांगण्यासाठी म्हटलं तर एकही ओवी अर्थ लावण्यासाठी फार मोठी कठीण असं काहीच नाही. सहज वाचलं तरी अर्थ करणारी ओवी आहे. फक्त मी देह नाही मी अंतरात्मा आहे ही प्रचिती घेण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे असं म्हणायला लागेल. आणि हा इथे जो आत्माशब्द वापरला तर या अर्थाने वापरला असं काय. पहिली जी सुरुवातच त्यांनी केली त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की आपलं सुख दुःख मिळून जीवन आहे. सगळे दिवस सुखाचं काय कसं काय ठीक आहे ना, हो छान आहे आणि मग 100 मला आत्तापर्यंत तरी छान आहे त्याचं काय माहिती बोलत नाही परंतु मनात येतं की कसं छान छान आहे म्हणजे काय तर ते आत्तापर्यंत तरी छान आहे असं त्याचा अर्थ असतो बोलण्याचं आपल्याला माहिती नाही. काही हो ना हो असं आपलं हे आहे तर स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे मानसिक शारीरिक कायिक असं जे सगळे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या अपूर्ण आहेत आपल्यावर. म्हणजे काही ना काही त्याच्यामध्ये
अशाश्वत असल्यामुळे असं होणं बरोबरच आहे. नाईलाजानं या सगळ्या गोष्टी देहाच्या मनाच्या त्या आपल्याला बघायला लागतात. असं आपण पाहिलं त्या सुखदुःखाचे जे भोग आहे ते आपल्या संग झाल्यामुळे, जसं आपण मैत्रीचं म्हणतो की ती तीव्रता म्हणजे माझ्या दुःखाची तीव्रता तुम्ही माझ्या मैत्रीजवळच्या आहात म्हणून तुम्हाला पण होईल, पण तीव्रतेमध्ये फरक असतो ना, कसा फरक असणार आणि तो त्याच्या प्रसंगी आहे. त्यामुळे मी देह नाही, मी अंतरात्मा आहे, याचा अभ्यास आपल्याला करायचा. कसा कसा करायचा त्याची रचना सगळ्या संतांनी आपल्याला दाखवून दिलेली. पहिल्याच्या 15 ओव्या आहेत. या 15 ओव्यांमध्ये कशी कशी आपल्याला दुःख नव्हे अवघी अवघी फक्त आपण वाचूया, आपण एका ओळीतच आपल्याला अर्थ कळून जाईल. अर्थ त्याच्यामध्ये शिरायची वेळ येणार नाही. ते आपल्याला म्हणतात ऐसे आत्मना काही आनंद काही खेळ जन्मवरी पडीला संबंध नाना प्रकारे विरुद्ध तडात होते. आम्ही म्हणतो तसं की काही आनंद काही खेळ, सुखाच्या दुःखाच्या सगळ्या संमिश्र गोष्टी असतात. कारण तो जो काही संबंध आपला देहाचा आणि आत्म्याचा भाग आणि पुढल्या 5-6 ओव्यांमध्ये तरी सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी दिल्या. किती किती गोष्टी की आपल्या हातात नाही. आता त्यावेळेच्या गोष्टी दिल्या की भोजन काही बसलोय आणि माशाच मिळतात. आता जमिनी पूर्वी असायच्या त्यामुळे समर्थ काय कुठे कुठे रोज वेगवेगळ्या ठिकाणी जायचे किंवा रात्री झोपताना ढेकुळच आहे, माशाच आहे, असे पण उदाहरण तरी दिले. किंवा विंचू निघत आहेत, साप निघत आहेत. आता ते जंगलातच फिरणार आहे. आता त्या ठिकाणी शब्द बदलतील परंतु त्रास आहेच. जसं आम्ही म्हटलं की मला अगदी 2 वर्षापूर्वी घर घेतल्यावर लोकांनी म्हटलं वा 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 छान घर मिळालं आहे. मला पण आनंद झाला की खरंच कौतुकच आहे. याच एरियात मिळालं, सगळ्या सुखाच्या कल्पना मिळाल्या. आणि मग जसा जसा दिवसात 50 वेळा ॲम्ब्युलन्स धावतात तसं वाटतं आहे आपण शांत जाऊन आलो. सुख दुःखाच्या गोष्टी अशा आहेतच. काही सुख काही दुःख तर ते सारखं घडतच असतं. आपल्या बाबतीमध्ये तर आपण अभ्यास केला तर आपलं हो हे असं घडतं. सगळं सुख सगळं दुःख असं काही नसतं. पण त्या सुखदुःखाच्या संमिश्र गोष्टी त्यांनी मोठी यादी त्या काळातली दिली. आपण त्याच्या ओव्या बंधूला आत्ताची सुख दुःख त्याच्यात बघून घेऊ शकतो. तर असा हा अशी गोष्ट आहे. प्रत्येकाला आपल्याला मनापासून असं वाटतं की ही जी काही दुःख भोगावी लागतात ती दुःख आपल्याला भोगायला लागू नये. किंवा आणखीन एक शेवटचं असं की अमरत्व मिळालं पाहिजे. मरण हे बोलू आपण मृत्यूसंबंधी बोलू. आपण काही विषय निघाला तरी म्हणलं नाही हे काय बोलायचं म्हणजे त्या मृत्यूसंबंधी आपली तयारी नसते. आता वाचून असं झालेलं आहे की आपल्याला आपल्या मृत्यूबद्दल भीती नाही आहे. जर आपण विचार केला तर माझं मत मला पटते की आपल्याला आपल्या मृत्यूची भीती नाही आहे. आपण मागे राहिलो तर भीती आहे आपल्याला. आपल्या भोवताची मंडळी नाही आहेत आणि आपण राहिलो तर आपल्याला भीती आहे. आपण गेल्याचे लोकांचं काही का होईल. आम्ही गमतीला दोघं एकमेकाला म्हणतो तर मला काय करायचं आहे मी आधी गेले की होतं होते याला काय अर्थ आहे. मुद्दा काय आहे तर मृत्यूचं भय असं असतं. मृत्यू येणार हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर या देह आणि असल्यामधल्या मृत्यू ते सांगितलं की देहाला वेगळं करून ठेवलं की त्या मृत्यूचं भय पण आपल्याला राहणार नाही असं आपल्याला प्रत्येकाला वाटतं. म्हणजे वया शेवटी देहाची साथ किती असणार तर वया मृत देह संपर्क पाळणार सगळे संपर्क पाळणार. त्यांची जी तरुणपणी ताकद होती ती हळूहळू कमी होणार. हे सगळं स्वाभाविक आहे. पण तरी देखील या दोघांच्या संगतीचं सुख भोगायला मिळावं. देह आणि मनाचं संतुलन चांगलं असावं. देह सुटायच्या वेळेपर्यंत ते असावं अशा प्रकारचा विचार करत होतो. हा देहात्म योग आहे की अखेरपर्यंत सगळं छान आहे. वर्णन करतात तसं की इतका सहज मृत्यू जगात तो बटन ऑफ असं झालं पाहिजे की छान सगळं चाललेलं आहे. काही दिवसभरातल्या कुठल्या कार्यक्रमात थंड नाही आणि काल होते आणि आज नाही. आमच्या विष्णुनगरमध्ये आपल्या परिचित सगळ्यांचे तात्या करंदीकर राहायचे. रोज आमच्याकडे यायचे, चाफ्याचा पूर घेऊन जायचे. एक दिवस नाही आले, रात्री गेले. आता काय करावं. इतकं सहज म्हणजे काही कोणाशी देहाशी त्यांचा होतं तसं वयही जास्त होतं आयुष्यातला भाग. पण देह मनाचा आणि इंद्रियांचा आणि मनाचा छान समजून जोडलेला होता. अखेरपर्यंत मनाने देहाला आणि देहाने मनाला आता आपल्याला म्हणूया एकमेकाला जोड दिली असं आपल्याला दिसतं. समाजांचा मनाचा श्लोक आहे सुख म्हणत आहे दुःख ठाकरे आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ज्या सुखाच्या गोष्टी आपण मानतो त्याच गोष्टी दुःखाला कशा कारणीभूत होतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे सगळं जे की आहे तर हा सगळा जो की तो 2 दिवसाचा खेळ आहे, भ्रम आहे. त्यामुळे
त्यामध्ये काही फार गुंतण्यात अर्थ नाही असं आपण म्हणतो. दुःख भोगावं लागल्यामुळे थोडंसं हे होतं की त्या वेळेला की जीव नकोसा वगैरे होणं, पण पुन्हा एकदा त्या दुःखातून बाहेर पडायचं, पुन्हा सगळं समाधान मिळवायचा प्रयत्न करायचा, असं सगळं घडतं. जन्माला आल्यापासून हे असं सगळं चाललेलंच असतं. पुढल्या म्हणजे 15 ओव्यांमध्ये या प्रकारचा विचार समर्थाने केला आहे. यापूर्वी पण आपण वेगळ्या आणि आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक अशा प्रकारच्या दुःखांचे एक समास अभ्यास आहे. त्याच्यामध्ये सगळी आधीपूर्वी आलेली आहे. तोच विषय तरी थोडक्यामध्ये पुन्हा पहिल्या 15 ओव्यांमध्ये मांडले. त्यानंतर 16 ते 21 ओव्यांमध्ये त्यांनी असं म्हटलं की हे जे आपल्या देह आणि आत्म्याचं आहे जे की एकमेकांशी जोडून घ्यायला हवं आणि याचं सुख तेच त्याचं सुख, याचं दुःख तेच त्याचं दुःख असं जे आपण म्हणतोय, तर हे सगळं ना ते परब्रह्म जाणण्याची खटाटोप करायला लागते आपल्याला. मग ते झालं की मग आपण त्याला दुःख त्याला सुख असं मानत नाही. एकदा ते परब्रह्म म्हणजे कार्य कळलं की मग काही लागत नाही. होतं काय, आपणच ठरवतो. म्हणजे काय, तर मग अशी जसं म्हटलं की त्या आत्म्याला जर मन म्हटलं आहे तर त्या मनाला आपण जर छानपैकी बजावलं तर मग चांगलं काम होतं. मग देहसुद्धा आपलं काम करायला लागतं. सगळं मनावर अवलंबून असतं. म्हणजे आत्मा निर्गुण निराकार, त्या आत्म्यालाच मन शब्द वापरला आहे आणि ते मन जर आपल्या ताब्यात असेल, मनाला जर आपण चांगलं बळकट केलं तर मग आपल्या देहाकडे पण कामं होतात. म्हणजे एकदा प्रवास देहाकडून आत्म्याकडे केला आणि आता आत्म्याकडून देहाकडे केला, पण दोन्हीकडून आनंदाचा सुखाचा प्रवास होण्यासाठी काय करायचं, तर त्या मनाला सांगायचं तर आपोआपच देहाकडचे कामं होतात. असा विचार पुढल्या 16 ते 21 ओव्यांपर्यंत त्यातल्या सांगतात. ते परब्रह्म किंवा ते आत्मतत्व आहे, ते कधीही जात नाही, ते शाश्वत आहे, त्यामुळे ते कुणाला दुःख देण्याचा खरा म्हणजे प्रश्नच नाही. असं म्हणजे आपल्याला दुःख होण्याची जी कारणं असतात त्याची एक समजा आपण यादी केली, खूप मोठी यादी होईल ती, कारण आपल्या दुःख देण्याच्या गोष्टी छोट्या असं तरी खूप आहे. म्हणजे अगदी त्या हनुमंताच्या शेपटीसारखं ते होईल की आपण खरंच आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टींची यादी असा जर विषय घेतला तर त्या यादीत रोज आपण 5-50 गोष्टींची भर लागली, इतकी ती यादी वाढली. पण सगळ्यामध्ये जे असं तर ह्या मनालाच जर आपण सांगितलं की निंदा नाही, स्तुती नाही, चांगलं म्हणा, वाईट म्हणा, त्याचा काही संबंध नाही, पण ते आत्मतत्व म्हणूनच त्या मनाकडे बघायचं आहे ना, तर आपल्याला खूप सगळ्या गोष्टी सोप्या जातील. त्यामुळे पुन्हा 205 मनाच्या श्लोकातल्या मनाला तू बाबा मना सज्जन आहे, बाबा मना सज्जन आहे असं म्हणूनच त्याला आपण सगळं सांगायचं. म्हणजे मग या सगळ्या गोष्टी आपोआपच, ज्या दुःख करण्याच्या गोष्टी आहेत त्या आपोआपच वजा होतील. ते जर केलं नाही तर मग त्या यादीतच आपण आणतो. म्हणून ते आपल्याला 16 ते 21 ओव्यांमध्ये सांगणार आहे की किती कोणी निंदा करो, स्तुती करो, शिलाशाप देव, आपल्यावर त्याचा परिणामच करून घ्यायचा. त्याला आत्मा म्हटलाय ना, मनाला आत्मा म्हटलेला आहे किंवा आत्म्याला आता या समासापुरतं मन म्हटलेलं आहे. तर आधी पहिली ही गोष्ट करायची की कोण स्तुती केली तरी पण, म्हणजे निंदा केली तर नाहीच वाटतं बाबा, पण कुणी आपल्याला चांगलं म्हटलं तरी देखील फार ते मनापर्यंत येऊच द्यायचं नाही, मग आपण असं म्हणायचं आणि पुढे जायचं. हे जमालं. किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो की माझ्या मनाला लागलं. आता इथे जर ते आत्मा म्हणून आपण मन म्हणतो आहे तर आत्म्याला लागलं असं नाही, स्वतः आत्म्याला लागायचं आहे असं आपण आपल्या मनाला बजावायचं. स्तुतीचा, निंदेचा कुठलाही विषयाला तरी त्या मनाला लागलेला काही नाही, मन काय मन नाहीच, आत्माच येतो असं सारखं मनाला बजावलं तर मग आपण त्या आपली तिथपर्यंत जायचं आहे. तर मग अशी आपण सांगून झालेलं आहे त्या देहाला आपल्याला वेगळं बघायचं आहे, तिथपर्यंत प्रगती गाठायची. तर सुरुवात करताना मनाला लागलं वगैरे, मनाला दुःख झालं, मनाला वाईट वाटलं, आज माझं मन खुश आहे, आनंदी आहे, काहीच नाही. ते आत्मा जो आहे तर त्याला काहीच गोष्टी वाटता कामा नाही असं काही म्हणतात. त्याही 16 ते 21 मध्ये आपण एक आठवण बोलू असं म्हणजे काय, परब्रह्म जाणारं नाही, कोणाचं दुःख देणार नाही, स्तुती निंदा दोन्ही नाही परब्रह्मी. जर त्या मनाला आत्मा म्हणायचा आहे, परब्रह्म म्हणायचा आहे तर त्याला काहीच नाही आहे असा अभ्यास आपल्याला करायला. पुढल्या 5-6 21 ते 25 ओव्या, 21 ते 25 ओव्यांमध्ये त्यांनी आणखीन एक पुढला विषय टाकला आहे. जगामध्ये विविध प्रकारचे लोक असतात ना, त्या जगातील सगळी जी माणसं आहेत त्या सगळी माणसं समान आहेत असं आपल्याला वाटतं. म्हणजे जन्मतः त्या भगवंतांनी तुम्हा आम्हाला जन्माला घालताना त्यांनी जे काही द्यायचं आहे ते सगळ्यांना देऊन पाठवलं. म्हणजे जसं गीतेमध्ये आपण 26 गुणांचा विचार करतो, दैवी गुण, ते दैवी गुण तुम्हा आम्हाला दिले आणि बाकीच्या दिले असं नाही आहे, काही सगळ्यांना दिलेलं आहे. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर जगातली सगळी माणसं समान आहेत.
मग कुठल्या घरात कुणाच्या पोटी कोण जन्माला आला याचा हिशोब करायचं कारण नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला भगवंतानी काही देऊन पाठवलेलंच आहे आणि ते सगळ्यांना समान दिलेलं आहे. पण तरीही प्रत्येकाची पण काहीतरी एक नियती असते ना, म्हणजे पूर्वजन्मातली कर्म असतात ना. आत्ता देऊन पाठवलेलं पण जसं आपण कल्पना करू शकतो की 2 मुलांना आपण समाज शिशू मोठी आणि सांगितलं की आज 1-24 तास दिलेला आहे, 24 तासाच्या 500 रुपयाचं वाढवून आणा, तर ते काय करतील? तर ती जी नियती आहे त्यांना जी काही बुद्धी देईल ही वेगवेगळी असू शकते. तर तसं ते आपल्याला सांगतं की प्रत्येकाला भगवंतानी समान गोष्टी देऊन पाठवल्या, पण नंतर त्याची जी नियती म्हणून जी काही असते त्यामुळे कुठल्या माणसाकडून कोणत्या प्रकारचं काम होईल, कोणत्या चाललं बाई काय घडेल, किती होईल याची मात्र काय हे आपल्याला करता येत नाही. आणि म्हणून त्याच्यावरून आपण माणसं वेगवेगळी आहेत असं ठेवतो. म्हणजे माणसं वेगवेगळी काय आहे तर नियतीमुळे माणसं वेगवेगळी आहे. जन्माला येताना सगळी सारखीच आहे, पण नंतर आपण सगळे वेगवेगळे हा चांगला हा वाईट असं का मानतो? कारण त्याची पूर्वजन्मातली कर्म म्हणजे नियती, या नियतीमुळे ती माणसं चांगली वाईट अशी आपल्याला दिसतात की आपण ठरवतो त्याला. पण नंतर भगवंतांनी सगळ्यांना समान दिलेलं आहे. पृथ्वीवरचे सगळे जे काही जगणारे प्राणी आहेत खरं म्हणजे त्याचा विचार केला तर सगळे वैभवात असले पाहिजे. 26 गुणांची संपत्ती भगवंतांनी देऊन आपल्याला पाठवले तर सगळेजण आपण वैभवातच राहिले पाहिजे. का बरं माणसाला दुःख किंवा भोग भोगावे लागतात? तर त्याची कारणं भगवंत सांगतो की याचा अर्थच असा आहे की भगवंतांनीच ठरवून पाठवलेलं आहे, पण आता त्याच्यात नंतर तुम्ही जे काही करता विसरतो ना. आपण नेहमी मी गप्तीला म्हणते की पहिला गुण कुठला दिला आहे तर अभय, म्हणजे भीतीच आहे. आणि त्या खरं जन्माला जे बाळ आहे ना त्याला कशाची भीती नसते. त्याला कसली भीती आहे? काय रे म्हणजे त्या हेकळीची गोष्ट सांगतात काय ते पाण्याजवळ साप आला किंवा काय, त्याला भीतीच नव्हती. काय फरक पडतोय? अभय. पण नंतर जसं जसं होतं भीती सुरू होतं, सगळे गुण आम्ही विसरतो. 26 गुणांच्या यादीचा विचार केला तर आपल्याला पटतं की खरंच देवाने जे गुण देऊन पाठवलेले आहेत त्यातले सगळे गुण आपण लगेचच साधारण 6 महिने वर्ष झालं की मुलांमधला बदल आपल्याला कळतो की अभयतच भीती वाटायला लागतेच किंवा आपलेपणा अहम किती लगेच वाढतो. हे माझं आहे, मला देत नाही बोलो. हातामध्ये 2-2 असलं तरी सुटत नाही, सुरुवात होते, अहंकाराची सुरुवात होते. हे माझं आहे. माणसं ओळखायला लागतात. मग आपण कशातलं लागत का अंध ओळखायला लागलं असं म्हणतो. पण ह्याची सुरुवात काय होते? 26 गुणं विसरण्याची म्हणजे असं आहे. तर ते आपल्याला ते सांगतात. या सगळा जो की ह्या बाजारात आपण येतो ना, हा बाजार आहे सगळा भरलेला, त्याच्यात भगवंत आपल्याला पाठवतो. सगळे खरं वैभव देऊन पाठवतो. 26 गुण म्हणजे वैभव आहे असे पाठवतो. पण बहुतेक असं होतं त्या बाजारामध्ये जो काही काळ आपण राहतो त्या बाजारामध्ये जे काही घडतं म्हणजे ज्या काही विकायला गोष्टी असतात ते आपण काय घेतो आणि आपल्या नियतीमध्ये त्याचं काय होतं ते आपल्याला माहिती आहे. काही असतात भाग्यवान, नाही अशातला भाग ते भाग्यवान असतात, ते आपल्याला मिळालेल्या गुणाचे चीज करून घेतात. पण काही मात्र असे असतात बरेचसे या संसाराच्या बाजारात सगळे प्रपंचाच्या मागे धावणारे असतात. त्यामुळे बहुसंख्येनं आपल्याला म्हणता येईल त्या प्रपंचात ते घुमतात असं होतं. काही जण त्या आपल्या गुणांचा उपयोग करून घेतात नाही असं, पण सगळेच लोक जगात सुखी होतात किंवा आपला संसार असेल तसा गोड करून घेतात हे तर जमायला हरकत नाही. समर्थ आपल्याला असं सांगतात की सगळेच भाग्यवान नसतात, बरोबर, पण आपण काय प्रयत्न करायचा? तर समर्थांचं सांगणं आपल्याला असं आहे की असा हा व्यवहार आहे, असं घडतं, हा बाजार आहे, या बाजारामध्ये अशा चांगल्या वाईट गोष्टी सुखदुःखाच्या गोष्टी घडणार आहेत, पण आपण आपला संसार जसा आहे तसा आपण मान्य करून गोड करून घ्यायचा. तुकाराम महाराजांसारखा नव्हतं का? सगळ्याच संतांच्या बाबतीमध्ये. तर मला कधी कधी वाटतं की नाथांचं नाव घेतात की संसार प्रापंचिक माणसाने संसारिक माणसाने नाथांसारखं असं. नाथांनुसार किती संसारिक दुःख होते. अगदी चांगला हातातोंडाशी आलेला मुलगा सुद्धा भांडून काशीला निघून गेला होता. भांडून एकतर्फीच भांडण होतं का तर नाथ जे काही करत होतं त्याला मान्य होतं. मराठीमध्ये नाथ निरूपण करायचे, पुस्तकं द्यायचे, कुणालाही जेवायला मार कोणी पंक्तीला जेवायला बोलायचं त्याला मान्य होतं. कल्पना करून बघा त्या काळामधली गोष्ट त्यामुळे स्वाभाविक आहे. मुलगा एक दिवस निघून गेला आपलं कुटुंब कबीला घेऊन. दुःख नव्हतं का? जावई सुद्धा दुसऱ्या बाईच्या नादी लागला होता आपली मुलगीच्या टाकून. दुःख नव्हतं का? पण हे सगळं दुःख सांसारिक दुःख ही असतातच. त्या दुःखांकडे
संसाराकडे लक्ष न देणारा जो कोणी असेल त्याचा विचार करा. आपला संसार असेल तसा असू दे, तो गोड करून घ्यायचा. कारण आपण पाहिलं की जन्माला येताना भगवंताने येऊन केला, त्याच्यानंतरच्या ज्या नियतीच्या गोष्टी त्या आपल्या हातात नाही. त्यामुळे सुखदुःखाचा विचार करताना त्याला असं अलिप्तपणानं आपल्याला पाहता यायला हवं. 25वी एवढी समज आपल्याला दाखवले. अवघेच लोक सुखी असती, संसार गोड करून घेते, महाराजे वैभव भोगती. ते करंट असं कैसे, समर्थांचा करंट शब्द लाडका आहे. ते सांगतात की जो भाग्यवान आहे तो अशा पद्धतीने वागतो. नाथांचं मी नाव का घेतो, तुकारामांचं मी नाव का घेतो, कारण त्यांनी त्यांचा प्रपंच वेगळा ठेवला, ते स्वतःला त्यांनी वेगळं ठेवलं. त्या प्रपंचातल्या सुखदुःखाचा त्यांनी विचार केला नाही, शब्द मार्ग आहे. पण ते काय होणार ते होईल का, जाणार ते जाईल का, तो संसार त्यांनी गोड करून घेतला. असे जे आहेत त्याला त्यांनी भाग्यवान म्हणलं. आणि जे प्रपंचातच बुडलेले आहेत त्यांना त्यांनी करंट म्हटलं की करंट त्याच्या वाट्याला मात्र हे असं वैभव येत नाही. आता हे वैभव काय आहे ते आपण महाराजांनी पाहिलं. ते म्हटलं तर की तुमच्या आमच्या वैभवाच्या व्याख्येत बसणारी गोष्ट नाही आहे, पण ते सुख किंवा दुःख मानलंच नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि मग शेवटच्या 5-6 ओव्या ज्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की आता हे बाकी सगळं तर जाऊ दे, अंतकाळचं जे दुःख असतं ते सगळ्यात कठीण असतं. व्यावहारिक प्रापंचिक जी काही सुखदुःख आहेत ती माणूस वेगवेगळ्या कारणाने ती दुःख बाजूला करण्याचा प्रयत्न करते. जसं आपण पूर्वीच्या काळात म्हणतो काय वाटलं की असं पैसा असल्याला की सगळ्या दुःखावर मात करता येतं. साधारणपणाने आपण म्हणतो काय येऊ देत संकट, पण त्या संकटाला लक्ष्मी संपन्न पाहिजे, ही सगळी दुःख जातात असं आपण म्हणतो. तसे ही सगळी जरी काही दुःख असली भोगावी लागली तरी सुद्धा आयुष्यात आपल्याला असं पाहावं लागतं की अंतकाळचं जे दुःख आहे ते सगळ्यात कठीण असतं, ते आपल्याला नको असतं, ते दुःख आपल्याला स्वस्त नाही. मग आपण काय करायला हवं तर समर्थांची ओवी आहे, आधी कष्ट मग फळ, कष्टाची राही ते निर्फळ, साक्ष देवीला केवळ वृथा पुष्प असं ते मिळालं. म्हणजे काय तर आपल्याला आधी काही कष्ट भोगावे लागले तर आपल्याला काही वाटत नाही, कष्टानंतर आपल्याला दुःख हे करायला लागलं आधी कष्ट तर ते मग त्रासदायक होतं. एवढं मी केलं तरी मग आपलं आधी कष्ट केलं फळ मिळालं, आनंद मिळाला तर बरं वाटतं. तर तसं मला आहे की आपण काय करायचं, मरण काळाच्या आधी सगळं करा ना. आत्ताचं आधीचं आयुष्य जे आहे त्या आयुष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करा की त्याचं फळ आपल्याला मिळेलच. मरणकाळी जे आपल्याला काही हवं आहे, आपल्याला सगळ्यांना काय हवं आहे ते आपल्याला माहिती आहे. आता सगळ्यांनी मान्य केलेलं आहे की तू क्षण येणारच आहे, तू कोणाला चुकलेलं असेल, कोणी अभ्यपत्ता घेऊन आलेलंच नाही. फक्त आपल्याला असं होतं की आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये, म्हणजे आपल्याला ह्याला काही त्रास झाला असतं ते आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये याच्यासाठी आपला प्रयत्न असतो. पण आपल्या लक्षात असं येतं की किती वेळा असं घडतं की अपघातामध्ये एखादा अवयव जातो, पण अशा हात तुटला पाय तुटला तरी देखील एक अतिशय म्हणजे खरी असेल गोष्ट तर दुःखदायकच आहे. एका सैनिकाने फोन करतो नाही की माझं इकडे काम संपलं, मी 8 दिवसाच्या सुट्टीसाठी येतं. कदाचित तुम्ही वाचलं असाल. ही गोष्ट खरी असेल ना तर फारच मनाला लागणारी आहे, पण खोटे असावी असं आपण ठरवूया. व्हॉट्सअपवरचं सगळं खरं खोटं माहिती आहे, पण मनाला लागलेली होतं. त्या सैनिकाने घरी फोन केला की आई बाबांना तुम्ही सुट्टीला येतो आहे, आज निघेल उद्यापासून घरी. आणि मग स्वाभाविक सगळं आनंद होतो की त्या मोठ्या याच्यानंतर तो सुट्टी होऊन 8 दिवसासाठी येत आहे. आणि मग बाबा येईल आणि वाट बघता नाही. हा बाबा पण माझं एक काम आहे तर का माझा एक मित्र आहे त्याला मी घेऊन येणार. हो येणार काही हरकत नाही. मित्राचा प्रॉब्लेम काय आहे त्याचे दोन्ही पाळलेले नाही आणि मीच त्याला सांभाळायचं ठरवलेलं आहे. अरे आपण त्याची नीट व्यवस्था करू, तू काळजी करू नको, तू ये घेऊन, माझ्या खूप इथं ओळखी आहे, आपण त्याची नीट व्यवस्था करू. त्यांनी फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी सरकारकडून त्या आई वडिलांना निरोप आला की तुमचा मुलगा गेलेला आहे, त्याला घ्यायला या. त्यांनी त्याचे देह पाहिलं, त्याचे पाय गेले. तरी आपल्या घरच्यांची परीक्षा घेतली की पाय दोन्ही माझा नाही आहेत, आता माझा सामना करणार आहे की नाही, कमी भार होणार. आपला विषय चालला की आपल्याला मृत्यूची का भीती वाटते तर आपल्या कोणाला त्रास होऊ नये. तर ज्यांनी देशासाठी काम केलेलं आहे त्याला शेवटी आत्महत्या करायला नाही, कारण मला मानवी भार होणार आहे. म्हणजे ज्याच्यासाठी आई वडिलांना आपला मुलगा घरी यायला हवा आहे, तो कोणाशी की हे असं तर म्हणाला मित्र काय ठीक आहे. मला ते वाचल्यावर असं वाटलं की ही गोष्ट खोटी असावी, असं होऊ नये, कुठल्याच आई वडिलांच्या मनामध्ये असा विचार येऊ नये. पण त्यांनी परीक्षा घेतली आणि असं जर होणार असेल तर जाऊन काय फायदा घरी आणि तो देह टाकतो असं वाचायला मिळालं. तर अशा गोष्टी घडतात
आणि आपलं म्हणणं ते बरोबर असतं की आपला भार का नको, त्याला कारण हे आहे. आणि म्हणून मग त्याची पूर्वतयारी हवी. आधी कष्ट मग फळं ना, आधी कष्ट करायचं मग फळ मिळवायचं. हे जे फळ आपल्याला हवं आहे त्याच्यासाठी आधी पूर्वतयारी करायला हवी. ही पूर्वतयारी काय, तर त्या देहाला असं आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघता आलं पाहिजे. निसर्गतः नियमाप्रमाणे काळाप्रमाणे जे काही बदल होतात ते बदल होणारच आहे. शरीराची शक्ती जी काही ती कमी होणारच आहे, असं होणारच आहे. त्यामुळे जे काही शारीरिक आपल्याला काही गोष्टी कमतरता भोगाव्या लागतात त्या काही आपल्याला चुकत नसतात. पण सर्वांचा अखेरचा काळ सारखाच, म्हणजे असा दिनवाला येऊ नये अशी आपली इच्छा असते. आणि म्हणून आपण म्हणतो तर मग काय त्याच्यासाठी तयारी, तर या अशाश्वत गोष्टीमध्ये गुंतणं कमी कमी करायचं. समजा आपल्या सांगतात की म्हणजे मग इकडे मन नव्हे ना. आता परत मी तुम्हाला सुरुवातीच्या यायला आणणार आहे की आपण आधीच्या समासाचा आधार का घेतला, तर आपण असं पाहिलं की आधी काय करायला पाहिजे. आधी नुसतं भाव मनात असला पाहिजे. भाव मनात असल्यानंतर मग चित्तामध्ये, मग चित्तामध्ये म्हणजे मनामध्ये ते रूप साठवता आलं पाहिजे. मग आपल्या वैखरीने नाम घेता आलं पाहिजे आणि मग तत्वतः जाणता आलं पाहिजे. हा खरा क्रम आहे. मग हे सगळं एवढं सांगण्याचं कारण काय, तर या व्यवहारात आपण अडकतो म्हणून. मग याच्यातून जर आधी कष्ट करायचे असतील तर ते काय करायला हवे, तर आपल्या सुरुवात अशी करायला हवी की निरा अंतःकरणाला भाव तसा लावा. काय कशात या शाश्वत गोष्टीमध्ये न अडकता खरंच आपल्याला कोणाची साथ मिळणार ह्याच्यामध्ये, तर त्या भगवंतामध्ये अंतःकरणात भाव पाहिजे. हळूहळू तो भाव चित्तामध्ये त्याचं रूप आपल्याला साठवता आलं पाहिजे. भाव आणि रूप चित्तात साठवता आलं की वैखरीनं नाम घेता घेता परापर्यंत ते नाम झालं पाहिजे. असं जर झालं तर देहे दुःख ते सुख मानित जावे. सुरुवात कुठे केली आपण, सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आहे, आणि शेवट पहिला देहे दुःख ते सुख मानित जावे. दोन्ही समर्थांचेच भाग आहे. पण दोन्हींचा मधलं अंतर जे आहे ते अंतर म्हणजे आपला समास आहे असं आपल्या लक्षात की होता. असं सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकून आहे, म्हणजे सुख मिळवण्याचा हाच आपला असतो आणि त्याच गोष्टी सगळ्या दुःखाला काढून देतात. आणि जर का या पद्धतीनं आधी कष्ट म्हणजे काय, तर भाव रूप नाम आणि तत्व या क्रमाक्रमाने आम्ही भगवंतापर्यंत पोहोचलो. आणि या अशाश्वत जगामधून अनित्यपणानं स्वतःला बाजूला करून घेतलं तर या देह दुःखामध्ये या एक प्रकारचं दारिद्र्यच आहे. म्हणजे पैशाचं दारिद्र्य मी विचारांचं म्हणूया. या दोन याच्यामध्ये आपण भगवंताला दोष देत राहणार नाही. आपल्या लक्षात असेल की देह दुःख पण ते सुख मानित जावं. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला मार्ग काढता येतो आणि आपण ते राहतो. नाहीतर अंतकाळ कठीण आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कठीण केव्हा होतो अंतकाळ, जीव जेव्हा वासनेमध्ये गुंततो तेव्हा. सगळ्या इच्छाच संपून गेल्या तर मग शरीर सोडताना सुद्धा आपल्याला काही दुःख होणार नाही, काही वासना शिल्लकच राहणार नाही. म्हणजे सामान्य माणसाला समर्थांनी शेवटच्या ओळीमध्ये आपली एक म्हणजे या समासामध्ये बऱ्याच समर्थांच्या शिला आपल्याला ऐकायला मिळते. समास वाचला की आपल्याला कळेल. शेवटच्या ओळीमध्ये तर समर्थांनी आपल्याला अगदी चांगलीच एक लगावलेली आहे. समर्थ म्हणतात अन्न का आहे कसे, आपल्याला सगळ्यांना मानले जाते. शरीर सोडिता प्राण, जेव्हा शरीराला एक प्राण सोडून जाते तेव्हा काय नाही, तर जर का आपण असं वागलो नाही तर बराड्यासारखे लक्षण अंत काय, तर आपण काय तर करंट आहे बराडी शब्द, तर असे करंट आहे आपण. तर आपल्याला सगळं देवाने देऊन पाठवलं आहे. त्या सगळ्या देवाने दिलेल्या गोष्टी देह शाश्वत नाही हे लक्षात घ्यायचं. अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा, आता भगवंत म्हणजे कोण आपल्याला कळलेलं आहे. त्या ज्या व्याख्येप्रमाणे गेलो तरी भगवंतामध्ये असणारे सगळ्या 6 प्रकारचे जे गुण आहेत ते आपण लक्षात घ्यायचं. आणि त्या भगवंताला कोणी देशाला मानेल, कोणी समाजाला मानेल, कोणी सेवाभावाला मानेल, निम्या प्रकारच्या म्हणून ह्या प्रकारच्या भक्ती आहेत त्या भक्ती मानेल. पण तो भगवंताचा भाव अंतःकरणात असेल, त्याचं रूप आपण चित्तामध्ये साठवू शकलो म्हणजे तो भगवंत समाजामध्ये दिसतो. लोकांना देशकार्यामध्ये भगवंत दिसतो, कोणाला सेवेमध्ये भगवंत दिसतो, कोणाला गरजू लोक आहेत त्यांच्यामध्ये भगवंत दिसतो. त्या भगवंताला भगवंताचं रूप मनात साठवायचं आणि हळूहळू रूप मनात आलं की मग महाराज म्हणतात तसं आपोआपच अजपा होईल. म्हणजे नाम त्याचं राहीलच. अगदी 21,600 वेळा श्वासागणिक त्याचं स्मरण आपल्याला राहील नामाच्या रूपानं. आणि तत्वतः आपण हे सगळं मान्य करू शकतो
डोळं लावून हा समाज वाचायचा म्हणजे आपल्याला कळेल. मग आपण सुदैवी चांगल्या प्रकारचं जीवन हे दुःख सुख मानायला राहू. ती अवघड गोष्ट आहे ना. वाचलं की आपल्याला वाटतं की ते कठीणच आहे. देह दुःख आणि सुख माहिती आधीचं बरं वाटतं. सुख म्हणत आहे, दुःख टाकून पटलं आपल्याला. किंवा खरं सुखाच्या म्हणजे गोष्टी असतात त्या दुःख. कारण माझी मैत्रिणी की आणि 10-12 वर्ष पांढऱ्याचे काळे केस केले तेव्हा सगळी सांगितलं आणि ठरवलं की आता नाही रंग करायचं. हो डोळ्यावर पहिला होतो. मग ते 10 वर्षापुढे का नव्हतं कळलं. रंग कृत्रिम लावून डोळ्यावर पहिला होतो. हे डोळ्यावर पहिला झाल्यावर जर आम्हाला कळलं नसेल तर मग सुख म्हणत आहे, दुःख ठाकून झाले तर अशा कितीतरी गोष्टी आपल्याला सुखाच्यामुळे आपण करायला जातो आणि दुःखाच्या. आणि समर्थ मला सांगतात की हे दुःखत आहे, सुख मानित असतात. यातला जो डिफरन्स आहे तो आपण कमी केला तर मग आपल्याला आजचा समाज आपला काढवी लागला असं होईल. तेव्हा स्मरण संकल्प स्फुरणला यामावडो कधीयमुन कीर्तनं सुरम्य करणी पडो स्वदेश हित रक्षणा विनुजी धामावडो तुझ्या समनिया मुची देशकारी पडो.